जिशान कुडू आहे. फायनल नाव जिशान कुडू आहे. जिशान कुडू आपण या आपल्या शुभस्य मानधमाचा किताब दिला जाणार आहे. संदीपजी वाडाण यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेली ही जर्सी त्याचबरोबरीनं रानोबा इव्हेंट्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेलं हे मेडल आणि ॲक्वा पॅलेस जो नवीन रिसॉर्ट ओपन होतोय त्या ॲक्वा पॅलेसचं फ्री एंट्री वालं वाउचर. बघा सगळ्यांच्या माहितीसाठी फ्री एंट्री वालं वाउचर तुम्हाला उद्या मिळेल. उद्या मिळणार आहे. जे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेत त्यांना सगळ्यांना ते वाउचर दिले जातील. आपल्याला प्रवेश जो आहे तो फ्री आहे. जशी या मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोन मध्ये आवाज ऐकायला मिळेल कौस्तुभ मेहर यांचा. जेकेसीसी क्रिकेट संघ नाना गावात नंबर 1. 1 2 3 लेट्स गो. जुना कोलीवाडात गाजतय जेकेसीसी क्रिकेट चषक. जुना कोलीवाडात गाजतय जेकेसीसी क्रिकेट चषक. जेकेसीसी क्रिकेट संघ गावात नंबर 1. 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 जेकेसीसी क्रिकेट संघ. थँक्यू टू से शेवटचा आणि अंतिम सामना आजच्या दिवसामधील जिकडे निर्णायक मॅच आहे या ग्रुप सी मधून आई भवानी मार्मलपाडा संघासमोर साईचरण इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली सुपर 12 मध्ये दाखल होणार आहे रविवारसाठी. त्यासाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या अगोदर ग्रुप सी मधून डीसीसी नवापूर ऑलरेडी त्यांना तिकीट मिळालंय या ग्रुप मधून. आता या दोन संघांवर सर्वांच्या नजर आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. विशाल पाटील सोबत हर्षल भाई तर पहिलं षटक घेऊन विक्रम सज्ज होतोय. पहिला बॉल फुल टॉस ला फक्त गॅप मध्ये पाठवलं. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार 4 धावा. पहा या चेंडूला पहा फुलटॉस चेंडू कशा प्रकारे एक्झिक्यूट केला होता. टायमिंग फक्त टायमिंग. 2 खेळाडू बघत राहिले आणि चेंडूला पाठवलं. टॅप केले गेले कट केलं चेंडूला. पुन्हा एकदा सिंगल साठी 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 5 धावा फलकावरती आहेत. साईचरण संघासमोर आई भवानी मार्बलपाडा हे बॅटल च्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ड्राईव्ह चेंडूला सिंगल साठी. पहा सुरुवात चांगली आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा फलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर विशाल पाटीलच्या बॅट मधून चौकार आला गेलाय. विक्रम पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला बराच फटका हवेत. मोठ्या विकेटचं बदन. आता मात्र मैदान सोडावं लागेल विशाल पाटीलला. गॉन. थँक्यू ऋतिक. नवीन बॅटर मैदानाच्या
दिशेने दाखल झाला गेलाय. पहा ब्रेक थ्रू आला गेला. फटका एक्झिक्यूट करायचा होता ऑन साइडला, फटका तिकडेच त्याच दिशेने केला होता, परंतु बॅटचा फेस बऱ्याच वरती होता. वरती होत असताना बाद व्हावं लागलं होतं. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. पहा पहिले षटक आतापर्यंत मार्गस्थ आहे आणि अशा वेळेला आतापर्यंत 7 धावा दाखल आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला गेला. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन विक्रम पुन्हा एकदा. ओ आता थोडासा बाहेर होता असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलंय. ज्या ऑफिशियल पंचांनी आजच्या दिवसामध्ये काय जबरदस्त कामगिरी करून दाखवलंय आणि नेहमीच करतायत. नो इश्यू, नो डाऊट. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं सिंगल साठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. 8 की 9 धावा या ऐकूया डीजेला. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र. थँक्यू. चॅलेंजिंग ओव्हरला सुरुवात झाली. आता चॅलेंजिंग ओव्हर मध्ये खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. हेमंत गडगेवकर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला बॉल. ओ आता या चेंडूने 2 खेळाडूला बीट केलंय. पहिला ऑलरेडी भाई, त्यानंतर विक्रम सुद्धा पाठीमागे बीट झालाय. इतका वेगवान चेंडू होता आणि बाईकच्या रूपाने धावसंख्या धावफलकावर येते. हलक्या हाताने पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिला गेला सिंगल साठी. पहा 1-1 हे धावफलक आहे आणि 1-1 लॉस ऑफ 1 असं धावफलक आहे. फार कमी असं काही बघायला मिळतं, परंतु चांगलं धावफलक आपल्याला आमच्या मुख्य स्क्रीनवर पाहायला मिळते. 1-1-1. पुन्हा एकदा हेमंत गडगेवकर सज्ज होतोय. वेगवान चेंडू, ड्राईव्ह केला चेंडू. ओ चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. राहुल होते, राहुल चेंडूला अडवलं. तोपर्यंत बॅकअप चांगला, बॅकअप येईपर्यंत 1 धावफलकावर आली गेली. 1-2. 12 धावा धावफलकावर. चॅलेंजिंग ओव्हर आहे. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आता येणाऱ्या 3 मध्ये 6 बनवायचे आहेत. ओ वेगवान भन्नाट वेग या चेंडू मध्ये. चेंडू पायावर आदळलाय आणि पाठीमागे चांगली फिल्डिंग, त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडू. आता थोड्याशा अडचणी वाढल्यात चॅलेंजिंग ओव्हर मध्ये. आई भवानी मार्मलपाडा या संघाच्या फक्त 4 चेंडूमध्ये 3च धावा आल्यात. पुन्हा एकदा हेमंत सज्ज होतोय. हलक्या हाताने ड्राईव्ह केला चेंडूला. वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा सिंगल साठी. 5 सिंगल आली गेले आणि 1-3. शेवटचा आणि अंतिम चेंडू या चॅलेंजिंग ओव्हरचा. आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये तितक्याच धावा झाल्या नाही, सर्वात खंतीची गोष्ट आतापर्यंत राहिली गेले आई भवानी मार्मलपाडा या संघासाठी. हो पुन्हा वेगवान चेंडू. सिंगल आले गेले. धावा 9 न झाल्या कारणाने 2 धावा आता मायनस करणार आहेत. हा 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 1-1 असं धावफलक आहे. पुन्हा 1-1 व्हायला गेलं. या ऐकूया डीजेला. निकटा डोंगर चढाणार सागर शिवबाचं. थँक्यू. राहुल मोरे नवीन गोलंदाजी मार्कवर 3रं षटक मार्गस्थ आहे. ओ पहिला बॉल वेगवान. पाठीमागे बरीचशी धावपळ सुरू होती विक्रमची. नगरकार चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. पहिल्या चेंडूवर सिंगल आले गेले, त्यामुळे
13 धावा धावपळ करतोय. 1-3 पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ कडक 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 परंतु बराच बाहेर. अजून एका विकेटचा बदल. दुसरा गडी बाद होतोय. ऋतिक टाकतात बौले गॉन. थँक्यू. हा JKC चरणाला बिग बॅश लीग 2025 तिसऱ्या परामध्ये आपण आहोत, जिकडे आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामध्ये 15वी मॅच मध्ये आपण जिकडे आहोत, जिकडे शेवटची आणि अंतिम मॅच आजच्या दिवसातील जी आपल्या भेटीला आली गेले या दोन संघादरम्यान. नवीन बॅटर सागर मैदानाच्या दिशेने दाखल झाला गेलाय. रनिंग बिटवीन द विकेट वेगवान होती, त्यामुळे फक्त एकच धावा गेली. 1-4 14 धावा धावपळ करते. तिसरा षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ झाला गेला. पहा इकडून एखाद्या चौकारीकडे येणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर सुरुवात होत असताना त्यानंतर विकेट गेल जात राहिले आणि विकेट आता असं काय क्षणचित्र टिपलं होतं की मजा आली होती पाहण्यास. होता ऐसा. वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. पहा साईचंद संघ बऱ्याच स्पर्धेनंतर आज मैदानामध्ये उतरलाय आणि स्पर्धेमध्ये उतरत असताना जो काही खेळ आजच्या दिवसामध्ये दाखवतो सर्वांच्या मनाला भावणार आहे, विसरून चालणार नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होते राहुल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू उडवला. फेकी वेगाने झाले. फेकी वेगाने होत असताना येस, परंतु लगेचच त्या डंपरला सुद्धा रेफर केलं गेलं. मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. खूप चांगलं सॉन्ग आपल्या भेटीला आलं होतं. आताच रामनवमी आणि त्यानंतर हनुमान पालखी सोहळा सुद्धा पार पडला गेला आणि इकडे आल्यानंतर सर्वात मोठी मजा ती म्हणजे आपल्या रामनवमी पालखी सोहळा जो संपूर्ण गावामध्ये जो आपल्या भेटीला येते आणि त्या भेटीला येत असताना रात्रीच्या 12 वाजल्यानंतर जी काही पालखी पालखीच्या अर्नाळा गावामध्ये निघते ती मंदिरात येण्यासाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा 11 वाजता आहेत. सर्वांना माहित आहे. आणि पुन्हा जयस्वाल आपण सुद्धा होते पालखीला. खूप मजा येते. खूप म्हणजे खूप अति मजा येते. लाईव्ह इव्हेंट्स होतोय. पाटील नेटवर्क त्या स्पर्धेसाठी जोडले. ओ हा नाही, त्याची सुरुवात सुद्धा त्याचे काम सुद्धा आणि तितकी मेहनत सुद्धा आपण घेतली ना तर प्रेम तर असणारच विरारवाल्यांचं पाटील नेटवर्कवर. पहा धावपळ कुठे आहे. 1-4 14 धावा. इतक्या धावा पुरेशा नाहीयेत. या अगोदर 23 धावांचा बचाव झालाय, परंतु 23 धावांचा बचाव करत असताना तो प्रयत्न सुद्धा तितकाच केला गेला होता. आता इतके येणारे 5 चेंडू मध्ये किमान किटपर्यंत पोहोचतोय. 23 की 24 की 25 या धावांपर्यंत बघितलं गेलंय. समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलं गेले. फेकी झाली गेले आणि अजून एका विकेटचं पतन. गॉन. आला बहर नवजारी रानात. आला बहर नवजारी रानात. आई गजाई दिसतो ग लिंबाच्या पानात.
थँक्यू. फुल टॉस चेंडू फुल. ओ हो हो, व्हॉट अ फील्ड, आउटस्टँडिंग एफर्ट. आता अशा प्रकारच्या फिल्डिंग पाहून सर्व ठिकाणी ग्लेन फिलिप्स दिसलेला आहे. पहा कशा प्रकारे फिल्डिंग केली होती. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये खऱ्या अर्थानं पहा स्वतः फेकी करून त्वरित विकेटवर लगेचच फेकी केली. हेमंत गडगावकर त्या ठिकाणी होते. ऍक्शन रिप्ले पुन्हा बार बार देखो. काय जबरदस्त फिल्डिंग होती. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हडवला गेलाय. पुन्हा एकदा सिंगल साठी धावसंख्या धावपळ करते आतापर्यंत 1-5. 15 धावा धावपळ करते. 4 चेंडूचा आतापर्यंत केला. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. पंकज समोर प्रणय हे बॅटल आहे. आता शेवटचे 2 चेंडूचा खेळण्याची आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फेकी झाले पुन्हा एकदा. पुन्हा गडी बाद. पहा जितके धावचित झाले नसतील आजच्या दिवसामध्ये तितके मारंबल पडायचे धावचित झाले. इतके धावचित झाले गेले. पहा पहिल्या मॅच मध्ये केलेला परफॉर्मन्स आणि आता मागच्या मॅच मागील 2 मॅच मध्ये संपूर्ण टीम फसली गेले. फसण्याचं कारण एकच होतं की कॉल नव्हते. कॉल कुठे करायचं, एक्झिबिशन बनलं नव्हतं, टीमवर्क बनलं नव्हतं, कोणाच्या विरोधात कसा प्लॅन करायचा हे सुद्धा बनलं नव्हतं. त्यामुळे अडचणी वाढत गेल्या आई भावानी मारंबलपाडा संघासाठी. नखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे धावसंख्या धावपळकावरती रिव्ह्यू घेतला गेलाय. धावचीचा रिव्ह्यू घेतला गेलाय आणि सर्व गोष्टी पाटील नेटवर्कवर आपण पाहणार आहोत. साई तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन. मुख्य घेऊन आवश्यकता सबुरी साई बाबांची पालखी घेऊन खांद्यावर. टाकवडे 5-17 धावांचा पाठलाग की बचाव हे येणारे कालवेळ सांगणार आहे. राहुल आणि हेमंत गडगावकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पहिला बॉल फुल टॉस, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली. 5-17 धावांचा पाठलाग करत असताना काय करायचंय, प्लॅन ए कुठला आहे, प्लॅन बी कुठला आहे, नक्कीकार प्लॅन सी काय आहे. आता या सर्व गोष्टी एकत्रित कराव्या लागणार आहेत आई भवानी मारंबलपाडा संघाला, तरच या धावांचा बचाव होऊ शकतो. पाठलाग समोर करायचा आहे. आता समोर इतक्या धावा सुद्धा नाही आहेत, त्यामुळे एक धाव्याने सुद्धा संयमाची खेळी मैदानाच्या आतमध्ये करून या धावा बनू शकतात. परंतु ती सुरुवात सुद्धा तितकी झाली गेली. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला, 3 धावा अपलकावरती आहेत. पहा ग्रुप ए ला ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला पहिला संघ, ज्या संघाचं नाव होतं
टीम आगाशी सुपर 12 मधून जाणारा पहिला संघ. त्यानंतर दुसरा संघ ज्या संघाचं नाव होतं अष्टविनायक विरार. त्यानंतर आपण ग्रुप बी मध्ये आला त्यावेळेला पहिला संघ ज्या संघाचं नाव होतं सुपर 12 मध्ये दाखवणारा संघ टीम साईबा. त्यानंतर दुसरा संघ आई एकविरा नारंगी संघ. ग्रुप सी मध्ये आपण आला त्यावेळेला पहिला संघ ज्या संघाचं नाव होतं DCC नवापूर. आणि शेवटच्या आणि अंतिम मॅच मध्ये आपण आजच्या दिवसामध्ये आहोत जिकडे आई भवानी मार्बलपाडा संघासमोर साई चरण हे बॅटल सुरू आहे. हलक्यात चेंडूला पुन्हा एकदा ट्राय केला गेला, सन्मान दिला गेला सिंगलसाठी. पहा दबाव नाहीये आता. अशा दबावाला बेधून काढण्यासाठी एखादं षटक आणावं लागणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आणि अशा वेळेला सागरच्या हातामध्ये चेंडू आहे. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला सिंगलसाठी. पहा इकडून एक धाव महत्वाची जितकी आहे तितके निर्धाव चेंडू सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. मॅच मध्ये जिवंत राहण्यासाठी निर्धाव नाही तर डॉट बॉल या सर्व गोष्टी एकत्रित कराव्या लागणार आहेत. पुन्हा चेंडू सिंगल साठी गेला गेलाय. पहा पहिल्या मॅच मध्ये विशाल पाटीलने जो काही खेळ खेळला होता असं वाटलं होतं मार्बलपाडा संघ एक वेगळ्या जोशामध्ये. तिकडून सर्व काही चेंज झालं, तिकडून सर्व काही बदललं आणि बदलत असताना अडचणी वाढल्या गेल्या. धावा तितक्याच्या धावफलक येत नव्हत्या. ही सर्वात खंतीची गोष्ट आई भवानी मार्बलपाडा या संघासाठी झाली गेली होती. सागर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न कट केला, चेंडूला पाठवलंय सिंगलसाठी. पहा दबाव नाहीये. दोन्ही बॅटरला सुद्धा माहित आहे या धावांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारची सुरुवात करायची आणि त्याच प्रकारे त्याच रीतीने आतापर्यंत सुरुवात केली गेली. पुन्हा एकदा फिल्टॉसला फक्त पाठीमागे दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिले गेले सिंगलसाठी. वन 11 धावा धावफलकावर. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे असं ऑफिशियल पंचाने सांगितलं आणि वाईट चेंडू सुद्धा घोषित केला गेलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा अडवलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. थँक्यू 12 मध्ये 7, 12-7 या इक्वेशनला मॅच आली गेली. चला ऑल सेट. 12 मध्ये 7 या इक्वेशनला मॅच आली गेली आणि पहिला बॉल किट केले गेले. निशिकांत गोलंदाजी मार्कवर यशवलेला फक्त कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सिंगल आली गेली. 11 मध्ये 6 हे इक्वेशन आतापर्यंत मॅच मध्ये राहिले गेले. बॅकफुटला गेले. कडक स्ट्रोक चेंडू सी मारे का पार, चौकार, 4 धावा. आणि आता फक्त मॅच मध्ये औपचारिकता राहिले गेले. 2 धाव्यांची गरज आहे. 10 मध्ये 2. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं सिंगल साठी. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडूला अडवलंय. यावेळी मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मॅच फिनिश, सामना जिंकलाय साई चरण या संघाने.
आणि आई भवानी मार्मलपाडा संघ या स्पर्धेबाहेर. हार्ड लक. आपण सुद्धा खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला. चला मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच